हॅलो. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. हॅलो. हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सूर्यकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. आपल्याला स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आपल्याला समता शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले, आपल्याला संघर्षाचा बालकडू देणारे लोकमान्य टिळक आणि आपल्याला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान महापुरुषांना अभिवादन करून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाणखंड स्फूट बी वर्सेस वाघो प्रसन्न बावकळ या दोन टीममध्ये यावेळेस फटका आपण पाहिला तर फसला गेलाय. शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि पकडतोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज सागर या खेळाडूचा खेळ आउट. हे हजारो येतील हजारो जातील घेणार नाही त्याची जागा. हजारो येतील हजारो जातील घेणार नाही त्याची जागा. कोणी घेणार नाही त्याची जागा. रोहित शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. रोहित शर्मा हिटमॅन माझा खरा मुंबईचा राजा. मुंबईचा राजा रोहित शर्मा. मुंबईचा राजा हिटमॅन माझा. धन्यवाद अडीचशे धन्यवाद. यावेळेस आपण पाहिलं तर दोन फलंदाज बाद झालेत. वाघो प्रसन्न बावखळ टीमचे प्रथम बॅटिंग करत असताना धाव फलक आपण पाहिली तर 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अजय सालकर हा खेळाडू येतोय आणि निश्चितच एक चांगले अनाउन्समेंट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. रघुनाथ पाटील यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु षटकार किंवा चौकारांची हॅट्रिक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करावी लागेल. त्याचनंतर आपण पाहिला तर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्फूट सातिवलीच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे. ते अनलिमिटेड कॅश प्राइज आहे अगदी फायनलच्या मॅचपर्यंत. कोणत्या प्रकारची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली, मग विकेट हॅट्रिक असो, षटकारांची हॅट्रिक असो किंवा चौकारांची हॅट्रिक, 300 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. एवढंच आपण हा चेंडू पाहिला. गोलंदाज आपण पाहतोय नितेशचा चांगला बॉल होता, अगदी पायांना फॉलो करणारा हा बॉल. लेग बॉयच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता, चेंडूला उडवलाय परंतु चेंडू जाईल. यावेळेस डिक्लरेशन झोन मध्ये मिडेल फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या दोन बॅटरकडनं. दोन महत्त्वाचे प्रमुख खेळाडू मात्र बाद झालेत. आता मात्र जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल अजय सालकर अँड किशोर डवला या दोन खेळाडूंना. 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये निश्चितच 40च्या पलीकडे धावफलक न्यावं लागेल. ओहो, या स्पर्धेतील सर्वात मोठा बाउन्सर या ठिकाणी हाताळला गेलाय. अवंतच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. एवढं हलक्या हातानं चेंडूला कट केलंय, पॉइंटच्या दिशेनं चेंडूला ढकललंय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 14च्या घरामध्ये.
दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ओन आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर दर्शनच्या माध्यमातून टाकलं गेलं. त्याच्यानंतर हे दुसरं षटक आपण पाहतोय नितेश टोकरेच्या माध्यमातून टाकलं जातं. यावेळेस आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर 7च्या सरासरीने धावपळक सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. वाघो प्रसन्न बावखळ टीम्स 14. घेऊ एक आपण छोटासा डीजे ब्रेक. काय सांगतो काय कुणाला नाही नाद कुणी केला याचा बॅटिंगचा गाजा वाजा जो लढला त्याला दिसला सारा मैदानाचा नकाशा. बॉलर तुमच्यावर आहे तुम्ही. तर या स्पर्धेचं आणखी एक मोठं आकर्षण जरूर तुमच्यापर्यंत मी पोहोचवेन. सरप्राईज आहे. प्रत्येकाच्या त्या घरामध्ये असतंच आणि त्याच्याशिवाय मात्र घरामध्ये मनोरंजन होत नाहीये. काय ते सांगेन तुम्हाला. सरप्राईज आहे. मनोरंजन घरच्यांचं का फक्त एकट्याचं ते पण सांगा. विजय सर तिसरं षटक टाकण्याकरता आकाश. यावेळेस आकाशच्या विरोधामध्ये फटका सुंदर आहे. चेंडूला पाठवलंय जवळजवळ आपण पाहिलं तर दुसऱ्या मजल्यावरती हा चेंडू मात्र जाऊन धडकलाय. षटकार अजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकारानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 20. धावसंख्या 26 झाले कारण बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी आलेत. तिसरा आला तर निश्चितच कॅश प्राइज दिलं जाईल रघुनाथ पाटील अँड केबीएम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे ऑफ साईडला, परंतु पण या ठिकाणी पाहिलं तर ओ हो चुकीची फेकी आणि त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी एक सिंगल होती तिथं मात्र लगेच डबल धाव देखील अगदी वेगानं पूर्ण केली गेली. या 2 धावेनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 28 या कड्यावरती. आता मात्र चांगली धावसंख्या या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय कारण अजय सालकरचा विचार केला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस आणखी एक चांगला फटका आहे. ती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. गुरु त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा झालंय, परंतु 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 30च्या घरामध्ये. काय जबरदस्त सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 ट्रॉफीज आहेत कारण 7 संघ सुपर 7 मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. एक ट्रॉफी तर निश्चित आहे काजूपाड्याला, मग ती कुठली ते जयेश ठरवतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेस सलक्या हाताने पुन्हा एकदा शॉट मिड ऑफला हा शॉट एक्झिक्यूट केला होता. ड्राईव्हचा फटका, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र कंप्लीट झाली होती, परंतु रन आउटच्या स्वरूपामध्ये अजयला मात्र या ठिकाणी किशोरला मात्र परतावं लागलं. आणखी एक धक्का बसतो आहे तो म्हणजेच वाघो प्रसन्न बावखल टीमला. विकेट क्रमांक 3 डाऊन. थँक्यू डीजे.
आणि जुगाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. केबीएम ट्रॉफी आपण बघितली तर मग एक लक्षवेधी ट्रॉफी म्हणून एक आकर्षण सरप्राईज म्हणजे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं ना, ती या ट्रॉफीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि मग बेस्ट फिल्डरसाठी आपण बघितलं अवॉर्ड्स आहेत, आपण बघितलं कूलर्स आहेत, त्यानंतर सिरीजसाठी सायकल आहे आणि मग आणखीन एक सरप्राईज आहे ते सुद्धा लगेच यावेळेस आपण पाहिला तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळजवळ तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 31 लॉस 3 विकेट. डेफिनेटली आपण बघितलं सरप्राईज म्हणजे मग बेस्ट फिल्डरसाठी शूज आहेत आणि गोलंदाजाचं देखील सुद्धा आपण बघितलं तर शूज आहेत. म्हणजे भरपूर आणि भरपूर अशी पारितोषिक एक सरप्राईज आहे आणि ते गुपित ठेवलं यामुळे आणि ते गुपित आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत आणणार आहोत, कारण की खेळाडूंना ते आम्ही सरप्राईज देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. परंतु एक उत्तम आयोजन, उत्तम नियोजन आणि उत्तम अशी स्पर्धा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक या स्पर्धेचे सर्व म्हणजे सन्माननीय भाऊदादा महाली संपूर्ण आपण बघितलं तर मग दिनेशदादा टोकरे मॅनेजमेंट आपण पाहतोय ते सांभाळत आहेत आणि संपूर्ण आपण बघितलं तर मग क्रांतीवीर बिरसा मुंडा सातिवली संघ आणि या संघाच्या माध्यमातून नेहमीच आपण बघितलं तर मग टेन्शनवरची मात्रा म्हणजेच आपण पाहिलं टेनिस क्रिकेटची नक्कीच आपण पाहिलं तर ही मोठी जत्रा म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. निश्चितच आणखी एक आकर्षण असेल का? करण अर्जुन आएंगे फाइनल के दिन? डेफिनेटली करण अर्जुन का हमसे जो है ना कनेक्शन, हमारा सिग्नल टूट गया है, वो दूसरी दुनिया में चले गए, लेकिन जैसे ही उनसे कांटेक्ट होएगा तभी बताएंगे हम. लेकिन करण अर्जुन शायद पे करण नहीं आए, अर्जुन आए, लेकिन कोई ना कोई आने वाला ज़रूर है. एलियन तो ज़रूर आएगा, लेकिन आएगा, कोई ना कोई आएगा. शायद रात को बात हुई है आपसे उन लोगों से. षटकातील पहिला बॉल, तेज तरार, आकाश गावडे ऑन स्ट्राइक, गावड ऑन स्ट्राइक वरती होता. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण झाले आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 32 लॉस 3 विकेट 32 आकड्यावरती. कल्पेश षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवलाय, चेंडू येतोय कव्हर पॉइंटच्या दिशेनं, सुंदर कव्हर ड्राईव्ह होता या ठिकाणी. दोन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झालेत. यावेळेस हा डॉट बॉल परंतु नाही. जरूर आपण पंचांच्या बघितलं तर माध्यमातून हा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाला. विजय आपण बघितलं तर या ट्रॉफीचा आपण उल्लेख करतोय. स्कोरवर नजर टाकूया आणि काय पंचांगात रेफर करतायत का थर्ड अंपायरला? चेक केलं जाईल, वाईट साठी चेक केलं जाईल नक्कीच. पेंडिंग करणाऱ्या टीम कडनं मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी असणार आहे. कारण अंपायरच्या अगदी बरोबर मध्ये गोलंदाज झाला होता, तेच कारण पंचांनी या ठिकाणी दर्शवलं की हा वाईट आहे की मग नाही ते देखील चेक करा. चांगलं डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळालं. थँक्यू. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर मिस्टर स्टॉक फटका जरूर पाहायला मिळतोय. एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील अगदी वेगानं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
या पहिल्या इनिंग मधले. कल्पेश पुन्हा एकदा राईट नंबर राऊंड द विकेट ना 5वा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मिस टाइम फटका स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये झेल पकडण्याची संधी मात्र या ठिकाणी पूर्ण केलंय गोलंदाज कल्पेशनं. आणखी एक विकेटचं पतन. अजय सालकर आउट. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची नाय. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची नाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा बिरसा मुंडा चषक. धन्यवाद. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. म्हटलं जातं ना स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकला नसला तरी मात्र अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं. म्हणून कधीच कोणाला कमी समजायचं नाही आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र जातोय डिक्लरेशन झोनमध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं आहे ते म्हणजे 37 आणि 38 लक्ष असणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर कल्पेशचं देखील कौतुक करावं लागेल. कारण अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जास्ती धावा आल्या होत्या परंतु कल्पेशनं मात्र या ठिकाणी ब्रेक तो लावण्याचं काम केलंय. म्हणून कधीच कोणाला कमी समजायचं नाही आहे. तर मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण पाहिली. नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिला आहे परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीनं दिलं जाईल. परंतु त्या अगोदर जाऊया आपण जयेश डुगले यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू विजय. सगळ्यांचं स्वागत करूया. आपण या स्पर्धेची चर्चा करूया. ट्रॉफीच्या बद्दल चर्चा करूया. प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज आपण पाहिली. काय आकर्षित ट्रॉफी आहे आणि नक्कीच जो कोणी घेऊन जाईल नक्कीच त्या गावामध्ये तर मग आनंद हर्षोल्लास आणि जत्रा होईल. कारण की एक भव्य ट्रॉफी जी स्पॉन्सर झाले स्वर्गीय संगोडा शंकर महाले यांच्या स्मरणार्थ म्हणजेच आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाबूदादा महाले यांच्या माध्यमातून आकर्षित अशी ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. आणि अप्रतिम म्हणजेच आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे ऑर्गनायझेशन सिस्टमॅटिक कसं असायला हवं आणि त्याची देखरेख सुद्धा बाबूदादा नेहमीच करत असतात. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पाहतोय. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. नक्कीच 5व्या क्रमांकाची ट्रॉफी. 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर मग जे स्पॉन्सर्स केली आहे म्हणजेच आमचे विजयजी नडगे म्हणजेच धनुष प्रवीणच्या बॅट मधनं हा षटकार 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ग्रुप ग्रामपंचायत सातिवलेचे माजी सरपंच राजेश भक्ते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस आपण पाहतोय हा बॅकफूट पंच. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं. आहे तो चौकार. 4 रन. जोरात होऊ दे माघारी गयाची नाय. धन्यवाद. षटकार चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊ लागले. धावा देखील वाढवू लागल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक मोठा बिग ब्लास्ट. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आला हा षटकार. षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची नाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला हाय. धन्यवाद. बिरसा मुंडा चषक मात्र टॉप लेवलला जरूर पाहायला मिळतोय. कारण जवळजवळ 7 वर्ष झाले या बिरसा मुंडा चषकाला. सातत्यानं या बिरसा मुंडा क्रीडांगण नगरीवरती हा मोठा चषक आपण थाटामाटामध्ये साजरा करतो. 15 बॉल 9ची गरज. यावेळेस आणखी एक मोठा फटका येईल का? चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पलीकडं आणखी एक आला चौकार. फिरडिंग वाला इकबाल शेख धानसर वाला बॉलिंग बॅट. म्हटलं जातं आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा. आणि सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीणची सुटले हवा. ज्या अनुषंगाने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, चौकार षटकार पेश करतोय.
आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 14 आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. ओ हो यावेळेस मात्र प्ले अँड मिस. फलंदाज आउट. मधली एसटी डाऊन झाल्या वेळेस परतावं लागेल प्रवीणला. जीवन आहे हो खूप सुंदर मारू षटकार यॉर्करवर जेव्हा वापसी केले या ठिकाणी, परंतु आपण वापसी करताना मात्र थोडासा वेळ मात्र नक्कीच निघून गेलाय फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आपण पाहिला तर डावेस्टीच्या बाहेरचा होता आणि ये देखील हा नो बॉल, कारण क्रीजच्या बाहेर हा चेंडू मात्र डिलिव्हर झालाय. नो असणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट. यानंतर आपण पाहणार आहोत या मॅच मधला विजयी संघ आणि त्यांच्या समवेत आई माऊली स्पोर्ट नागले. चला कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे आई माऊली नागले टीमचा. या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं निश्चितच षटक देखील संपन्न झालंय. 2 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर 35 रन्स या ठिकाणी पाहायला मिळतात. आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. आज खास या ठिकाणी आपण पाहिले तर आकाश गोगलधरे अँड किरण चौधरी प्रवीण वाडान दादांचा खेळ पाहण्यासाठी आलेत आणि खिच्यामध्ये काहीतरी पॉकेट घेऊन जरूर आलेत. बक्षिसांचा वर्षाव देखील जरूर पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट गेली. अजय आला तिसरं षटक टाकण्याकरिता. आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिला तर मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडॉनला मात्र झेल त्या ठिकाणी सुटला जातोय. दर्शनचा झेल मात्र त्या ठिकाणी सोडला गेलाय. आता फक्त 1 धावेची आवश्यकता असणार आहे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड बॅटर आहे आणि एक सिंगल धाव जी हवी होती ते देखील पूर्ण झाले. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच पानखंडा स्पोर्ट बी या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन पानखंडा स्पोर्ट बी अँड हायलेक अजय सालकर अँड कंपनी वाघव प्रसन्न बावखळ. तर कॅप्टन यायचं आहे आई माऊली नागले टीमचा संघनायक आणि तसेच पानखंडा स्पोर्ट बी टीमचा देखील संघनायक. या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत. तो खेळाडू असणार आहे